भुसावळ येथे संगीतमय श्रीमद देवी भागवत व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन। भुसावळ येथील अयोध्या नगरात गगेश्वर महादेव मंदिर प्रांगणात संगीतमय देवी भागवत व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। या सप्ताहाचा प्रारंभ 9 फेब्रुवारी रोजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, भाजप गटनेते युवराज लोणारी, नगरसेवक दीपक धांडे, नगरसेविका अनिता सपकाळे, मीना लोणारी, सकल लेवा मंडळाच्या अध्यक्षा मंगला पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व कलश पूजन करून संपन्न झाला। या सप्ताहात कथावाचक म्हणून हरिभक्त परायण संजीवनीताई हाळदेकर या उपस्थित राहणार आहेत। तर काल्याचे कीर्तन फेब्रुवारी 15 रोजी हरिभक्त परायण काशीनाथ महाराज यांचे होणार आहे। दैनंदिन कीर्तन हरिभक्त परायण किशोर महाराज, मनोज महाराज, किसन महाराज, सोपान महाराज, शांताराम महाराज, मयूर महाराज यांचे आयोजित करण्यात आले आहे। फेब्रुवारी 15 रोजी सायंकाळी 4 वाजता दिंडी सोहळा होणार आहे। फेब्रुवारी 16 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। कार्यक्रम यशस्वीतेसाठी अयोध्यानगर, स्वरूप कॉलनी, महाडा व हुडको कॉलनी, जुना सातारा मंडळ, मोरया मंडळ, अयोध्या मित्रमंडळ, कोळीवाडा मित्रमंडळ सह परिसरातील भाविक परिश्रम घेत आहेत। मनोहर लोणे, दिव्या महाराष्ट्र न्यूज, भुसावळ। गंगेश्वर महादेव मंदिराच्या शेजारी देवी भागवत सप्ताह सुरू करत आहोत। तसं आपण सालाबादाप्रमाणे दरवर्षी हा सप्ताह घेत असतो आणि या सप्ताहाकरता आमच्या या वार्डाचे जे मेंबर आहेत यांची सर्वांची आम्हाला कायम साथ असते आणि त्यांच्या वार्डामधले जेवढे भाविक आहेत भाविकांची पण साथ असते। त्यांच्या साथीनेच आम्ही हा सप्ताह दरवर्षी करत असतो आणि दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी शेवटचा दिवस असतो, दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो। महाप्रसादाला सर्व भाविक भक्त आनंदाने येतात आणि सप्ताहाची समाप्ती अतिशय योग्य पद्धतीने होते। गायत्रीताई भंगाळे यांच्या हातून आपण दीप प्रज्वलन केलेले आहे आणि पूजा केलेली आहे। युवराज भाऊ सपत्नीक, तसेच दीपक भाऊ सपत्नीक आणि आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत दादा सपत्नीक आणि पाटील दादा सपत्नीक यांनी पूजन केलेले आहे। तर गायत्रीताई भंगाळे आपले मनोगत व्यक्त करत आहे। मला इथं बोलवलं आणि विशेष म्हणजे देवाची सकाळी पूजा झाली, खूप छान वाटलं। हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं सप्त्याची पूजा करणे आणि तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। तुम्ही मला इथं बोलवले आणि सदैव मी तुमच्या पाठीशी आहे। रामकृष्ण हरी।